नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार, तर उद्या आहे श्री रामनवमी. रामनवमी हा जो उत्सव आहे तर सगळीकडे खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीरामाचा जो जन्म आहे तर तो अयोध्येमध्ये झाला होता. त्यामुळे मग रामनवमी हा जो उत्सव आहे तर अयोध्येमध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. त्याचप्रमाणे हा जो दिवस आहे तर तो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा होतो. कारण की भगवान राम हे विष्णूचे अवतार होते. जो या दिवशी म्हणजेच की रामनवमीच्या दिवशी भगवान रामाच्या ज्या पण काही सेवा करत असतात, आता स्वर्गातून नवजात बाळाच्या रूपामध्ये म्हणजेच की अयोध्येमध्ये श्रीराम अवतरले होते. म्हणून मग या दिवशी भगवान रामाच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा केल्या जातात. आता त्यापैकी अयोध्येमध्ये म्हणा, भद्राचलम, रामेश्वरम, सीतामढी या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. आता प्रत्येक गावोगावी जिथे मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये पण रामाचा उत्सव अगदी उत्साहाने साजरा होत असतो. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये ज्या पण काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर व्हाव्या, आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावा म्हणून आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो. पण इतर वेळी ज्या पण काही सेवा म्हणा किंवा उपाय करत असतो त्यावेळेस मग आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. पण विशेष दिवस असल्यानंतर त्या दिवशी जर आपण उपाय केले तर आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पण पूर्ण होतच असतात. तर बऱ्याच वेळा आपण काय होतं की इतर दिवशी सेवा करतो, घरामध्ये एखादी व्यक्ती खूप कष्ट करते, घरामध्ये खूप पैसा येतो पण तो पैसा टिकून राहत नाही. पैसा टिकून राहण्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, तुळशीचं एक पान आपल्याला अर्पण करायचं आहे. आता तुळशीचे पान जे आहे तर ते भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, म्हणजेच की तुळशी माता. आणि भगवान विष्णू जे आहेत तर ते भगवान राम हे विष्णूचे अवतार होते. त्यामुळे मग आपल्याला तुळशीचं पान कुठे अर्पण करायचं आहे याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता तुळशीचं पान अर्पण केल्यानंतर आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहील, आपल्या घरातील गरिबी नावालाही उरणार नाही. त्यामुळे मग कशा पद्धतीने हे पान अर्पण करायचं आहे, कधी करायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता भगवान रामाचा जन्म झाल्यामुळे आपण मग रामनवमीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणजेच की भगवान विष्णूंचं जे विष्णू सहस्त्रनाम हा जो पवित्र ग्रंथ आहे तर या ग्रंथाचे मग भक्तिभावाने पठण केले जाते. आता बऱ्याच वेळा प्रत्येकांकडे हा ग्रंथ असेलच असे नाही, त्यावेळेस तुम्ही यूट्यूबवरती लावून घरामध्ये श्रवण करू शकता. त्याचप्रमाणे रामनवमीच्या दिवशी आपण उपवास केल्यामुळे आपल्या ज्या कोणत्या इच्छा आहेत तर त्या इच्छा भगवान राम नक्की पूर्ण करत असतात. त्याचबरोबर उपवास करत असताना पण आपल्याला काही मंत्र म्हणा किंवा काही सेवा करण्याला पण महत्त्व दिले जाते. फक्त बऱ्याच वेळा आपण उपवासच करत असतो, म्हणून मग रामरक्षा स्तोत्र आपल्याला पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे राम चालीसा, ज्या पण तुमच्याकडून मंत्र म्हणा किंवा कोणताही मंत्र स्तोत्र माहिती नसेल तर जय राम श्रीराम जय जय राम हा पण मंत्र तुम्ही म्हणू शकता. तर बऱ्याच वेळा काय होतं की श्रीराम जय राम हा जो मंत्र आहे, ज्यांना शक्य होत नसेल तर ते काय करत असतात की एक वही घेतात आणि वहीमध्ये लिखित जे नाम आहे तर ते लिहित असतात. म्हणजेच की ज्या पद्धतीने आपण श्री स्वामी समर्थ हा लिखित नाम जप करत असतो त्या पद्धतीने श्रीराम श्रीराम हा पण लिखित नाम जप केला जातो. तर आपल्याला काय करायचं आहे, रामनवमीच्या दिवशी म्हणजेच की तुळशी मातेला अत्यंत महत्त्व दिले जाते. तुळशी मातेला दूध आणि पाणी एकत्र करून अर्पण केले जाते. आता त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, लवकर उठून स्नान करायचे आहे. ज्यावेळेस मग स्नान करून झाल्यानंतर घराच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आता बऱ्याच वेळा आपण गुरुवार पण आहे आणि रामनवमीचा उत्सव पण आहे, त्यामुळे माता लक्ष्मीचे पावलं काढायचं आहे, छोटीशी का असेना रांगोळी काढायची आहे. आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे. आता गुरुवार आहे, रामाचा जन्माचा उत्सव आहे, म्हणून तुळशी मातेपुढं पण आपल्याला छोटीशी का असेना रांगोळी काढायचा आहे आणि तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हा जो उपाय आहे म्हणजेच की तुळशी
मातेचं जे तुळशीपत्र आहे तर ते कधी अर्पण करायचं. तर तुम्ही हे दिवसभरातून, संपूर्ण दिवसभरातून कधीही करू शकता. त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि त्यावरती मग आपल्याला काय करायचं आहे, ते तुळशीपत्र धुवून घ्यायचं आहे आणि त्यावरती कुंकवाने तुमची जी पण काही इच्छा असेल ते लिहायचं आहे. आता म्हणजेच की घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही किंवा घरातील मुलामुलींचे विवाह होत नाही, जे पण काय असेल त्याबद्दल मग कुंकवाने त्या पानावरती लिहायचं आहे. आणि पानाला मग आपल्याला काय करायचं आहे, तुळशीपत्रला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. आणि ते जे पान आहे म्हणजेच की ते जे तुळशीपत्र आहे ज्यावरती आपण आपली इच्छा लिहिली आहे तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग भगवान विष्णूंचा विष्णू सहस्त्रनाम आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे. आता हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता, पण हा उपाय करत असताना काय करायचं आहे, देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप लावायचा आहे, वातावरण घरातील प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतरच मग हा उपाय करायचा आहे. एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणून झाल्यानंतर 3 वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. आता बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना बरेच मंत्र माहिती नसतात, त्यामुळे मंत्र माहिती नसेल तर तुम्ही महालक्ष्मी अष्टक यूट्यूबवरती सर्च करू शकता किंवा गुगलवरती सर्च करू शकता, त्यावेळेस तुम्हाला माहिती होईल. आणि नंतर काय करायचं आहे, हे मंत्र म्हणून झाल्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे, त्याच्या तुळशीपत्रावरती जी इच्छा तुम्ही लिहिला आहात तीच इच्छा मग आता तुमच्याकडे जर श्रीरामाची मूर्ती असेल तर मग इच्छा सांगायची आहे, किंवा नसेल तरी हरकत नाही, बाळकृष्णाची मूर्ती असेल तर मग त्या मूर्ती म्हणा, किंवा मग श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती असेल तरीही त्यावरती आपल्याला हे जे तुळशीपत्र आहे तर ते अर्पण करायचं आहे. यापैकी कोणतीही मूर्ती असेल तरीही तुम्ही अर्पण करू शकता. कारण की बाळकृष्णाची मूर्ती, आता बाळकृष्णाला विष्णूंचा अवतार म्हटले जातात बाळकृष्ण म्हणून, त्यामुळे मग तुम्ही बाळकृष्णांना पण हे पान अर्पण करू शकता. ते जे पान आहे तर आपल्याला दिवसभर तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पान काय करायचं आहे, घेऊन एखाद्या कागदामध्ये ते पान आपल्याला ठेवायचं आहे, आपल्याजवळच ठेवायचं आहे. आता जर तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीसाठी हा उपाय करणार असाल तर त्या व्यक्तीजवळ ठेवायला द्यायचं आहे. तर हे जे तुळशीपत्र आहे तर कधीपर्यंत आपल्याजवळ ठेवायचं आहे, जोपर्यंत तुमची इच्छा जी पण काय आहे ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पान त्या व्यक्तीजवळ म्हणायचं, किंवा तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर स्वतःजवळ ठेवायचं आहे. इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते जे पान आहे तर ते पान आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे. आणि एक तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला तुळशीपत्र टाकायचं आहे आणि तो जो कलश आहे तर तो उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. उजव्या हातामध्ये घेऊन जय जय राम जय श्रीराम असं मंत्र आपल्याला म्हणायचं आहे. आणि ते जे पाणी आहे तर घरातील सगळीकडे शिंपडायचं आहे आणि तुळशीपत्र जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे, स्वामींना अर्पण करायचं आहे. किंवा मग तुम्ही देवघरात जी मूर्ती असेल तर त्या मूर्तीला, तुम्ही श्रीरामाची मूर्ती असेल तर श्रीरामाच्या मूर्तीला पण अर्पण करू शकता. कारण की यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पैशाच्या अडचणी आहेत त्या समस्या दूर होतात, घरामध्ये पैसा टिकून राहतो, घरातील गरिबी नावालाही उरत नाही. त्यामुळे असा जो हा उपाय आहे तर हा उपाय मग रामनवमीच्या दिवशी तुम्ही पण तुमच्या घरातील या समस्या दूर होण्यासाठी आवर्जून करू शकता. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की कसा उपाय करायचा आहे आणि कधी करायचा आहे. आता ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस घरातील इतर व्यक्ती करू शकतात, पण घरामध्ये सुतक असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये जय राम श्रीराम जय जय राम हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.